गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे. आणि आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ना खिचडी खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो, कारण काय सारखेच उपवास असतात. तर आज ना आपण छानपैकी अशी शेंगदाण्याची बर्फी करणार आहोत, किंवा तुम्ही चिक्की देखील म्हणू शकता. तर चला तयारी करूया आपण. अगदी खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी अशी मस्तपैकी आपली शेंगदाण्याची बर्फी आहे. शेंगदाण्याची बर्फी करताना इथे शेंगदाणे ना स्वच्छ निवडून घ्यायचे, कारण का यामध्ये ना खडे वगैरे पण असतात, किंवा लालसर गारा देखील असतात. त्याच्यामुळे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे आपल्याला चांगले असे खरपूस ना डाग पडेपर्यंत असे चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती. म्हणजे घाईघाई शेंगदाणे भाजायचे नाही, त्याच्यामुळे नाही का म्हणजे असे शेंगदाणे वरून काळसर दिसतात परंतु आतून कच्चे राहतात. तर मंद आचेवरती आपण चांगले शेंगदाणे हे भाजून घेऊया. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर आता शेंगदाणे आपले चांगले असे खरपूस भाजले गेले आहेत बघा. आता थोडेसे आपण थंड करून घेऊया. तर शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत. आता साल आपण शेंगदाण्याची काढून घेऊया. आणि थंड झाले ना शेंगदाणे की मग लगेच ना हातावरती असे चुरगळले जातात, त्याच्यामुळे टरफले ना लगेच निघले जातात. आता शेंगदाण्याचे ना आपण सर्व टरफलं इथे काढून घेऊया. आता आपण थोडंसं ना शेंगदाण्याचे टरफलंही पाकडून घेऊया. पाकडले की अगदी पांढरे शुभ्र असे शेंगदाणे आपल्याला मिळतात. म्हणजे नाही का छानपैकी अशी पांढरी शुभ्र बर्फी आपली इथे तयार होते. ते सर्व ना आता आपण शेंगदाणे बघा इथे पाकडून घेतलेले आहेत आणि अगदी पांढरी शुभ्र आहेत. तर शेंगदाणे कुटून घेऊया आपण आता. मी जास्त ना बारीक पण नाही आणि मोठ्या पण नाही, असे मिडियम स्वरूपामध्येच म्हणजे नाही का कुटून घेणार आहे. जर तुम्हाला असे एकदम फाईन पावडर करायचे असेल तरी पण करू शकता, त्याची देखील बर्फी खूप छान होते. तर इथे आपले ना शेंगदाणे सर्व कुटून झालेले आहेत आणि पाहू शकता अशाच प्रकारे ना मी कुटून घेतलेले आहेत. जास्त बारीक पण नाही आणि मोठे पण नाही. आता गॅसवरती ना आपण कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला साखर घ्यायची आहे. म्हणजे 2 फुलपात्रे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, तर 1 फुलपात्र आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि अर्ध फुलपात्र आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर आता याचा ना आपल्याला पाक करायचा आहे आणि पाक हा मिडियम गॅसवरतीच करायचा, जास्त मोठ्या आचेवरती करायचा नाही आहे. तर सतत हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली हे मिश्रण लागणार नाही. तर म्हणजे पाकाला चांगली आता उकळी यायला लागलेली आहे. आता मधून ना पाकाला जशी उकळी यायला लागते ना तसं आपल्याला पाक हा चेक करून घ्यायचा आहे. तर पाक आपल्याला ना जास्त असं गोळी पाक वगैरे करायचा नाही, फक्त असा ना थोडासा चिपचिपा झाला ना तिथपर्यंतच आपल्याला पाक हा करायचा आहे. आता थोडा ना मधून चेक करायचा, म्हणजे एक तारी असा झाला ना बोटावरती बघा एक तार सुटली जाते, त्या पद्धतीमध्येच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर सतत ढवळत राहून मी थोडं मध्ये चेक करत आहे. तर आता पुन्हा एकदा आपण पाहूया. मिश्रण खूप गरम आहे, थोडंसं हातावरती घेऊन फुंकून घ्यायचं, म्हणजे हाताला चटका वगैरे बसणार नाही. ते पाहू शकता इथे आता तार व्हायला लागलेली आहे. तर अशाच पद्धतीमध्ये आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि शेंगदाण्याचा सर्व कूट यामध्ये टाकून घेऊया. तर हे मिश्रण ना सतत आपल्याला लगेच परतून घ्यायचं आहे, कारण का आपण सतत जर मिश्रण परतून घेतलं नाही तर नाही का मग मिश्रण थंड होऊ शकतं. त्याच्यामुळे पटकन असं मिश्रण हे गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एका ताटाला ना आपण तूप देखील लावलेलं आहे. आता या तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला लगेच हे मिश्रण गरम गरम लगेच ओतायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने किंवा नाही का वाटीला थोडंसं तूप लावून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. आणि गरम गरमच करावं लागतं, कारण का मिश्रण थंड झालं तर मग आपल्याला पसरवता देखील येत नाही. ते पहा अशा पद्धतीमध्ये पसरून घ्यायचं. आणि ना लगेच आपल्याला ना थोडंसं थंड झालं की मग आपल्याला चाकूच्या साहाय्याने याचे ना असे वड्या जसं आपण करतो ना तशा कट करून घ्यायच्या आहेत. कारण काय गरम असतानाच चाकूच्या साहाय्याने कट करावं लागतं, नाही तर थंड झालं तर मग आपल्याला ना अशा वड्या निघत नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं हलकंसं गरम असेल ना तेव्हाच आपल्याला चाकूने लगेच कट करून घ्यायचं. तर इथे मी सगळे चौकोनी असे भाग ना करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ही बर्फी ना 5 मिनटं थोडंसं थंड झालं ना इतपत आपल्याला म्हणजे नाही का थंड करून घ्यायची आहे, की लगेचच्या लगेच ह्या बर्फीना लगेच निघतात बघा. तर आपलं मिश्रण चांगलं बघा थंड झालेलं आहे. आता आपण ना बर्फी काढून घेऊया. आणि अशी ना मस्तपैकी अशी खुसखुशीत बर्फी होते बघा.
तोंडात टाकताच ना लगेच विरघळते. तुम्ही अशी जर मोठ्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही बारीक असं नाही का एकदम फाईन पावडर करून केली तरी चालू शकते. हेच प्रमाण घेऊन अतिशय चविष्ट अशी हे होते. आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर आपल्याला उपवास असतात, त्यामध्ये तुम्हाला खिचडी खायचा कंटाळा आला तर असे तुम्ही बर्फी करून खाऊ शकता. तर एका ताटामध्ये आपण ही बर्फी काढून घेऊया. तर छानपैकी केळीच्या पानामध्ये आपण आता ही बर्फी काढून घेऊया. मस्तपैकी अशी खुसखुशीत अशी बर्फी आपली येथे तयार आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शेंगदाण्याची बर्फी एकदा तरी करून पहा. मस्तपैकी अशी खुसखुशीत लागते आणि खाताना मजा येते बरं का. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा.